हं. नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज संकष्टी आहे, त्याच्यासाठी उपवासाला काहीतरी बनवायचं म्हटलं. मी साबुदाणा घेतला आहे. हे बघा, हा भिजवून घेतला आहे 1 वाटी, रात्रीच भिजत घालून ठेवलेला. 1 वाटी शेंगदाणे घेतले, त्याचं कूट बनवून घेणार आहोत आपण. थोडंसं खोबरं घेतलं आहे, चवीपुरता मीठ घेतलं आहे, चवीपुरता जिरं घेतलं आहे जरासं फोडणीला. कोथिंबीर घेतली आहे मी. हे बघा, मिरच्या घेतल्या आहेत 3 ते 3-4, आलं घेतलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, त्याच वाटीने मी साबुदाणा घेतलेला भिजवून 1 वाटी. हे आपण हे बनवून घेऊन यायचं, बारीक लावून घेऊया मिक्सरला. हे बघा, मी कूट तयार करून घेतलं आहे. सालीसकट घेतली मी, ती साल नाही काढली आहे शेंगदाण्याची. हे बघा, आपण ह्याच्यात घालणार आहोत साबुदाणा आपला भिजवून ठेवला आहे ना, त्याच्यात घालणार आहे शेंगदाण्याची कोटी मी. हे बघा, मी मिरच्या घेतल्या आहेत, आलं घेतलं आहे, ते आलं पण याच्यात टाकते आहे. हे बघा, मी मिरच्या पण टाकलेत. हे पण मी जरासं बारीक नाही वाटायचं आहे आपल्याला, जास्त जरा खरखरीत ठेवायचं आहे. हे बघा, न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे. हे बघा, मी बारीक वाटून घेतले मिक्सरला, जास्त बारीक नाही केली आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. न पाणी घालता जरासं वाटण लावून घेऊया. हे बाजूला ठेवून देऊया आपण, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. हे बघा, मी याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून घेतले, मग अशी तुम्हाला दाखवलं ना. चवीपुरता मी थोडीशी साखर टाकते त्याच्यात. आपण मीठ घालणार आहोत. हे बघा, तुमच्या आवडीने चवीपुरतं जेवढं हवं तेवढं तुम्ही घाला. मी याच्यात अर्धा चमचा घातला आहे, छोटा. नंतर हे खोबरं घेतलं आहे मी, खोबरं पण याच्यात घालणार आहे मी. कोथिंबीर पण घालणार आहे आणि सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. काही उपवास वगैरे असला की काय विचार पडतो काय करायचं नाश्त्याला, असं म्हणून खायला उपवासाला. तर हा एक सोपा हे आहे नाश्ता, आणि पटकन होऊन पण जातो रात्री भिजत घालून ठेवलं की. तुम्हाला असं नाही आवडत तर तुम्ही हे वडे पण बनवू शकता. त्याच्यात फक्त तुम्ही बटाटा यूज करून. मी याच्यात बटाटा नाही यूज केला आहे, काही मुलं जास्त खात नाहीत बटाट्याचं. काही मोठ्यांना पण आवडत नाही थोडा बटाटा, काही आजार असल्यामुळे. हे बघा, मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. ह्याला बाजूला ठेवून देऊया. हे बघा, मी पॅन ठेवला आहे गॅसवरती, तवा म्हणजे ह्याच्यावर जरासं खोलगट टाईप. त्याच्यात मी तेल घालून घेणार आहे. छोटे 4-5 चमचे घालते. साबुदाण्याची खिचडी जर बनवायची असली ना तर तेल जरा जास्त लागतं. तेल नाही तर तुम्ही तुपही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. मी तेल घातलं इथे. हे बघा, मी जिरं घालते. कढीपत्ता टाकते आणि गॅस जो बारीक करते जरा. त्याच्यानंतर आपण हे वाटण करून घेतले ना ते घालणार आहोत. सगळं घालणार आहे मी. पण याच्यात लसूण नाही वापरले, उपवासासाठी बनवणार आहोत त्याच्यासाठी. मिक्स करून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया. म्हणजे आपलं वाटण भाजत नाही तोपर्यंत.
हे बघा मी याच्यात घालून घेते. आपलं भाजून झालेलं आहे. ह्या परतून घेतले मी मिरची आलं वगैरे. मी जे सगळं घालते. हे बघा मी याच्यात सगळं घालून घेतले आणि परत परतून घेते व्यवस्थित. असं आपण 2 मिनटं हे ढाकून ठेवणार आहोत. जर आपले व्यवस्थित हे खिचडी शिजायला जरा साबुदाणे व्यवस्थित शिजले ना ते चांगलं लागतं चव. जास्त वेळ नाही ठेवायचं आहे. 5 मिनटं 3 मिनटं ठेवलं तरी चालतं. ते पटकन होऊन जातं. ढाकून ठेवून देते मी आता. हे बघा ढाकणं मारलंय मी. बारीक केलाय गॅस. हे बघा मी ढाकण काढून चेक करून घेते. अशी झालेली आहे साबुदाण्याची खिचडी. जर असं परत एकदा ढवळून घेते. तुम्हाला बटाटा हवा तर तुम्ही बटाटा पण घालू शकता. मी नाही घातला आपला. आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया. मी थोडंसं 1 चमचा तूप घालते त्याच्यावरती. हे बघा जरा मिक्स करून घेते. गॅस आपला बंद करून टाकते. गॅस बंद केलाय मी आणि परत जरा मिक्स करून घेते. चला मग हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा मी काढून घेतले प्लेट ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये छोट्या प्लेटमध्ये. त्याच्यावरनं थोडंसं खोबरं घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आपण. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून सांगा. आजची आमची साबुदाण्याची खिचडी आवडली का तुम्हाला? नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा. असंच भेटूया पुन्हा दुसरी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. नमस्कार.